बाबा पुढे जा, बाबा पुढं, बाबा पुढं. वारकऱ्याला वाटलं मला मान देतात पोरं, ते टिंगल करायचे, जा बाबा पुढं, जा बाबा पुढं, तुमचं काम, जा बाबा पुढं. बाबा गेले आणि तिथं गेटवर खाकी कपड्यावाल्यानं अडवलं. कुठं चालला? ते माझ्या मुलाचं काम आहे बा साहेबाकडे, आणि बाकीचे काय जेवायला हो मग. ढकलल्यावर म्हातारा वारकरी रागावला, ए नीट बोल ना, ढकलतो कशाला? नाही येत आतमध्ये, एवढी चिठ्ठी तर पोचकर साहेबाकडे. थांब इथं, आण चिठ्ठी. ते खाके कपडेवाला चिठ्ठी घेऊन गेलं. निळवार आहे. त्या साहेबानं आमदाराची चिठ्ठी वाचली, तो साहेब वॉचमॅनच्या पुढे पळत आला. हे चिठ्ठी आणलेले कोण व्यक्ती आहे? हात जोडले वारकऱ्यानं, मी आहे साहेब. अर्धा किलोमीटर लाईन होती सुशिक्षित बेकाराची, पण ज्याच्या पुढे लाईन उभी होती तो साहेब साष्टांग दंडवत घातला वारकऱ्याला. हाताला धरलं, ऑफिसमध्ये नेलं, खिशातला रुमाल काढला, गरड गुरुजी सोपा पुसून काढला, वारकऱ्याला बसवलं, पायावर डोकं ठेवलं. वारकरी दादा, तुमच्या रूपानं माझ्या ऑफिसमध्ये आज पांडुरंग आला, माझं ऑफिस पवित्र झालं, आज हे विठ्ठलाचं मंदिर झालं. चहा घेता का, कॉफी का, दूध घेता का, नाश्ता करता का, जेवण सगळे झालं साहेब. तेवढा चिठ्ठीचा विचार करा. ते काम झालं दादा, वारकरी दादा, ते काम झालं. पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला 8:30 वाजता ड्युटीवर पाठवा तुमचा मुलगा, 1.5 लाख रुपये पगार. धारा लागल्या वारकऱ्याच्या डोळ्याला. वारकरी वापस निघाला तेव्हा विचार करतो, बाप रे, नुसता आमदार साहेबाची चिठ्ठी दाखवली तर माझा एवढा मान, जर स्वतः आमदार साहेब सोबत असते तर काय झालं असतं. मी का सांगतो हे? अरे नुसतं त्यांचं चिंतन केलं तर माणसं तरतात, जवळ गेल्यावर काय होणार नाही. तयाच्या चिंतने तरत, तयाच्या चिंतने, ज्याचं चिंतन केल्यावर जर तरतात माणसं, तर प्रत्यक्षात भेट झाल्यावर काय होणार नाही. म्हणून निळा म्हणे तीही संगेची तरणे, साधूचे संगती. बस सगळे प्रमाण पाठ आहे तुम्हाला. दीन उद्धरणे नवल काय महाराज, हे जवळजवळ पटलं. 9:45 वाजले, वाजू दे ना, रोजच वाजतात. जवळजवळ पटलं. समजा प्रल्हाद महाराज एखादा नवीन माणूस, हे आमच्या गावचे हिंद केसरी पहिलवान. आम्ही वैद्य परिवारात जेवायला गेलो ना, सगळे हिंद केसरीच दिसले. बा दे बा तिकडे. अरे बाप रे, कृपा आहे. मी तर जेवता जेवताच घाबरलो. आपण दोघंच होतो. चांगलं आहे, शरीर संपत्ती. चांगलं आहे आणि कृपा आहे. एखादा परिचय, हे हिंद केशरी बरं का. तो म्हणतो ठीक आहे, तब्येतीहून वाटतात. 112 किलो वजन आहे, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल. अरे हे पहिलवानाचं वर्णन झालं. प्रल्हादराव, तुमच्या गावात काय होतं हे मलाच कळत. कीर्तन राहतं बाजूला, याचं कारण बरेच वर्ष झाले. म्हणून तब्येतीहून वाटतात बुवा. तुम्ही सांगता पटलं मला की हे हिंद केशरी पहिलवान तब्येतीहून वाटतात. पण एक दुसरा प्रश्न आहे, यांनी कुठं कुस्ती गाजवली का? आपण अभंगाकडे चाललो. नीट आहे का माझं? मी कधी येईल फिट वीट गवंडी ठेवतो तसा. म्हणजे नाही, तब्येतीहून पहिलवान वाटतात. पण आमचा प्रश्न आहे, यांनी कुठं कुस्ती गाजवली का? तसं तुम्ही सांगता निळोबार आहे, संत दिनाचा उद्धार करतात, हे मान्य आहे, तुमच्यावर विश्वास आहे माझा. पण आतापर्यंत कोणाचा केला का? निळोबारा म्हणतात माणसाचा केला, यात नवल नाही.
तब्येत येऊन वाटतात पैलवान, पण कुस्ती गाजवली का, जसा प्रश्न आहे तसं तुम्ही सांगताय. दिनाचा उद्धार संत करतात, विश्वास बसला आमचा, पण आतापर्यंत कोणाचा केला का? अरे माणसाचा केला, यात काय नवल आहे, जनावराचा. म्हणून पहिलं चरण मैसी पुत्रा मुखे. आता रेड्या मुखे हे अभंग होऊन गेलेले आहे, पुन्हा मैसी पुत्रा मुखे शब्द घालायची गरज काय? याचे कारण संतांना भविष्य काळातल्या समाजाची भीती वाटते. प्रल्हादराव, पुढे जास्त सुशिक्षित लोक जन्माला येतील, वेळ जाणार नाही तेव्हा रोडच्या काठाला उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून संताच्या चरित्रावर आक्षेप घेतील. खरं आहे का खोटं आहे? अंधारे दीपा, हा अभंग आहे, तुम्ही भलते डोकं नका चालू. मी अंधारे, हा शावा, ते पहा आहे ना पुरावा माझ्याकडून. ते काय कोणाचं नाव घेतो का आम्ही? अभंग आहे तो. दिव्याला महत्व कशामुळे आलं बाबा? अंधारामुळे. मग अंधाराचे उपकार मानले पाहिजे आपण. अंधार नसता तर दिव्याला कोण विचारत होत? अंधारे दीपा आणि येली शोभा, माणिकास प्रभा कोण. बस मला माहिती आहे ना, खूप पाठांतर आहे सध्या. तुमचा काय दोष आहे? कीर्तन करायलाच नाही पाठ, तरी त्याच्या तारखा मिळत नाही, विशेष आहे. अंधारे दीपा, अंधारे दीपा आणि येली शोभा, माणिकास प्रभा कोंदणाची. अमृताला महत्व कशामुळे आहे? अमृतासी मोल विषाची आम्ही कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही, अभंग वाचून दाखवला है ना. अंधारे दीपा आणि येली शोभा, माणिकास प्रभा कोंदणाची, अमृतासी मोल विषाची या गुणे, पितळ तरी सोने उंच नीच. बस बस जाऊ द्या, घरी गेल्यावर पाहून घ्या बाकीचा कथा. महत्व कशामुळे? दिव्याला अंधारामुळे, अमृताला विषामुळे, सोन्याला पितळामुळे. म्हणून ते पितळ घालतात सोन्यात. पितळ तरी सोने उंच नीच. प्रल्हादराव, अमृताची मोल विषाची. म्हणून भीती वाटली पुढच्या समाजाची संताला. आपण जर रेड्यामुखी शब्द घालावा, नाहीतर गरज होती का? तुलसी रामायणामध्ये एक असा शब्द आहे, निळोबारा आलंच आहे, उरकत आपलं आलंच आहे. एक शब्द असा आहे, राम कथा ससी किरण समाना. एक 2-3 मिनिट घेतो. रामाची कथा चंद्र किरणासारखी आहे असा तुलसीजींनी उल्लेख केला. आता कथा सूर्यवंशाची आहे, उपमा चंद्रकिरणाची. निदान सूर्याची उपमा द्यायला पाहिजे होती. नको सूर्याची तर चंद्राची तरी. चंद्राची नाही, सूर्याची नाही बापू, चंद्रकिरणाची. रामकथा ससी किरण समाना. कारण तुलसीजीला भीती वाटली, आपण जर रामकथेला सूर्याची उपमा द्यावी तर सूर्याच्या बाबतीत प्रिय अप्रिय भाव आहे. कारण थंडीच्या दिवसात सूर्याचं ऊन बरं वाटतं, उन्हाळ्यात नकोसं वाटतं. तशी उपमा द्यावी तर रामायण श्रावण महिन्यात गोड वाटतं, भाद्रपदात डोकं उठतं. असा भाग नसल्यामुळे उपमा चंद्राची, सूर्याची नाही. त्याच्या पुढे चला, मग चंद्राची उपमा का नाही दिली, चंद्रकिरणाची का? याचं कारण तुलसीजीला वाटलं चंद्राला डाग आहे काळा. आपण जर रामचरित्राला चंद्राची उपमा द्यावी तर
2023 मधले लोक डोके चालवते. बरोबर आहे. रामचरित्राला चंद्राची उपमा दिली ना. अरे चंद्राला काळा डाग आहे तसं चरित्राला कलंक असला पाहिजे म्हणून तर चंद्राची. असंही कोणी सुपीक डोकं चालू नये उष्ण्या तंबाखूला चुना मळून, म्हणून उपमा दिली चंद्र किरणाची. राम कथा ससे किरण समाना. आणि चंद्र किरण अधिक प्रिय वाटतंय ते चकोर पक्षाला. जे श्रवण करतात ना कथेचं त्यांना चकोर म्हटलं आणि कथेला चंद्र किरण म्हटलं. तसंच निळोबा राहायला वाटलं आपण रेडा शब्द घालावा तर 2023 मधले लोक उष्ण्या तंबाखूला चुना म्हणून डोके चालवते. तुम्हाला काय वाटतं टकले पाटील? रेडा म्हणजे जनावर? अरे रेडे आडनावाचे कोणी ग्रहस्थ असावे ज्याच्या मुखातून ज्ञानोबानं वेद बोलवला असावा. काळा तंबाखू असं कोणी सुपीक डोकं चालू नये म्हणून लेका तंबाखूवाल्या आडनावाचा रेडा नाही मग म्हशीचा मुलगा म्हैसी पुत्रा मुखे. म्हणून शब्द म्हैसी पुत्रा मुखे. आता म्हशीचा पुत्र आडनावाचा रेडा असतो टकले पाटील का खरोखरचा असतो? खरं सांगा. म्हशीचा पुत्र म्हैस ज्याची आई. कारण बेअकली जनावर विश्वामित्राच्या पुढे हे चाळणी आपलं ते ब्रह्मदेवापुढे चाळणी घेऊन बसलं होतं. अजिबात प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्राचा वाद ब्रह्मदेवाजवळ सोबत झाला आणि मग यानं तू काय समजला ब्रह्मदेवा पठ्ठा प्रतिसृष्टी निर्माण करतो. मग यानंही प्रतिसृष्टी मग पाहू करा डुप्लिकेट पाहूनच करावं लागते ना. कोणत्याही मालाची डुप्लिकेट होते ना त्याचं कारण पाहून. पहिली नक्कल अस्सल मग नक्कल. मग याला प्रतिसृष्टी निर्माण करायची ती प्रल्हादराव. मग पहिली शेळी उभी केली शेळी ब्रह्मदेवाची आणि तशी पाहू पाहू ब्रह्मदेव शेळी करू लागला. याची मेंढीच झाली. हे नाही जमलं. एवढं काय एवढं साधं काय मी तिथंच होतो म्हणून सांगतो. पाहू पाहू करत होतं ना. त्याची शेळी पाहिली ब्रह्मदेवाची. हा म्हणला मी शेळी करतो. झाली मेंढी. म्हणला यालाच गाय करता येते का रे? म्हणून म्हणला मी गाय करतो. याची म्हैस झाली. ही प्रतिसृष्टी आहे. गायीसारखी म्हैस शेळीसारखी मेंढी आणि हिच्या पोटी जन्म या बाबाचा आहे. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. रस्त्याने चालला तर मधल्या पांढऱ्या रेषेहून चालतो. त्याला वाटतं मोदी सरकारने माझ्याकरताच आखून ठेवली असावी. रवंत करीत चालतं. ट्रक ड्रायव्हर यशराव वैतागून जातो. काठी काढतो कॅबिन मधून 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. तुम्ही पहा गाईचं वासरू वेगळे प्रल्हादराव म्हशीचं पारडू वेगळं. ते खिल्लाऱ्या गाईचं पाहिजे टकले पाटील. हे जर्सीचं नाही. जर्सीचं बैताड त्याला काही कळत नाही. शपथ खोटं नाही. पूर्वी माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. रोहिलागडचे लोक खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काही बोललो नाही. आता हॉर्न वाजून पहा 2 पावलं पुन्हा रोडवर येतं. समजावं याचा तीभर दोष नाही. जर्सी माऊलीचा परिणाम झाला. हे इथे सगळे कास्तकार बसले. अरे 1000 गाई कैपानं चरू द्या खिल्लाऱ्या गाई. तिचं वासरू सोडा गोठ्यातून. ते पहिलं कान टवकारतं. शेपटाचा गोंडा वर करतं. सराय जातं. ते 999 गाई डावलून मायच्याच कासेला. एवढी अक्कल आहे खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. येथा धेनू सहस्त्रस्य वत्सम विंदती मातरम. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या प्रल्हादराव पारडू सोडा. ते म्हशीकडे नाही जात आधी सोडणाऱ्याकडे. तुम्ही काहून हसता? सोडून पाहिलं म्हणून. हे सगळे जेवढे हसतात ना यांनी पारडू सोडले. मग पाटलाला वाटतं माझे एवढे पांढरे कपडे इकडे कुठे चाललंय देतात दोन थोबाडीत. मग ते तिकडे पाहतं प्रल्हादराव म्हशीकडे. त्याला वाटतं मालकाने मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी आहे याच्यातली माझी माय कोणती असावी. त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी. अर्धाच तास शिल्लक आहे. पहिलीपासून टेस्टिंग करावी. ते पहिल्या म्हशीच्या काशेला लागतं. तिला वाटतं मी व्हॅलीज नाही तर माझं कुठलं मारती लात जाऊन पडतं. वाकून करतं. दुसरीच्या काशेला ती मारती लात. तिसरीच्या काशेला.
ते उदास होत नाही प्रल्हादराव, त्याला माहित आहे लाता खाऊन लाता. हे एक गोदावरी ताईची एक गवळण आहे, सर्वांना पाठ आहे. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी आमची स्पेशल आहे ही. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन. त्याला वाटत लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली लात मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर कोण? म्हशीचा पुत्र. त्याच्या मुखातून वेद मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. मग काय जादूचे प्रयोग म्हणून केले का ते? नाही. त्यांना अरे चमत्कार करणारे संत नसतात, पण संताला चमत्कार येत नसतात असाही गैरसमज करू नका. जे जे चमत्कार करतात ते संत म्हणावेतच. जगातले सगळे जादूगार संत होतील. त्यांना काही मधुकरी मागायची गरज होती का बाबा? नुसता रेडा घेऊन फिरवला असता गावोगावी, चौकात उभा केला असता. बच्चे लोग रेडा हेला बात करने वाला है और बात करने के बाद 10-10 पैसे डालो, रोज पोतं भरलं असतं, मधुकरीची गरज नव्हती. म्हणून चमत्कार म्हणून फिरले नाही. मग का? त्याची कारण शोधा. काय कारण ते सर्वांना माहिती आहे, म्हणून इतिहास सांगून आपला घेत नाही. हे कारण आहे प्रल्हादराव. काय नाव आहे रे तुझं पैठणला? मला निवृत्ती म्हणतात, या देहाला ज्ञानदेव म्हणतात, सोपान मुक्त आहे. ऐशी ऐकून नावे हासिन्नल्ले ब्राह्मण. हा, हसायला लागले. पैठणची गोष्ट हसायला लागले. ज्ञाना एक ब्राह्मण म्हणला, काय विशेष आहे? आपल्या हेल्याचंही नाव ज्ञान्याच आहे. ज्ञान्या वाहत असे पखाले से एक म्हणते नावामध्ये काय आहे? ज्ञान्या वाहत आहे. ते पाठ आहे मला, पण वेळ जाते ना. तुम्हाला म्हटलं अर्ध म्हटलं ना अर्ध गप बसलंय. अजिबात नाही, तसं शंका घेऊ नका. एक म्हणते नावामध्ये काय आहे? ज्ञान्या वाहत आहे पखालीशी. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी का माता या नाही? असं बाता मारणं वेगळं आहे, तोही माझा आत्मा. त्याला हाणलं तर तुला वेदना होतील का? माझा आत्मा म्हणतो. दुसरा ब्राह्मण म्हटला, वेळ कशाला घालवता, 10 वाजले. आणा त्याला ज्ञान्याला. ज्ञान्या म्हणजे हेला. आणि जेव्हा आसूड मारला रेड्याच्या पाठीवर, तोची वळ उठीत जुना माल आहे. नवीन कीर्तनकाराला घाबरून टाकल. आम्ही पुरतो एकमेकाला, तुम्ही नका काळजी करू. मारिता आसूड माईशाची या पाठीन, तोची वळ उठी ज्ञानदेवा. जेव्हा ज्ञानोबा रायावर वळ उठला ना, मुक्ताई कळवळल्या. अरे काही दया माया ऐकणार आहे तुम्हाला? भावाची पाठ बघा, माझी काळी नाही झाली. माझ्या भावाची ज्ञानोबाची पाठ दाखवली, हिरवी काळी निळी पाठ झालेली. तरी एका ब्राह्मणानं डोकं चालवलं. अरे याचा बाप बंगाल्या विद्या शिकायला गेलता, विठ्ठलपंत. हे पोराला शिकवलं असेल. असं कुठं असते का रे? रेड्याला मारायचं आणि याच्या पाठीवर वळ, आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला. म्हणले आपण मान्य करू, पण याच्या मुखातून वेद बोलवला तर. आणि म्हणून ज्ञानोबारायला म्हणावं लागलं. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. म्हणून शब्द आहे मैसी पुत्रा मुखे. इथपर्यंत आलो आपण, कारण थोडा थोडा इतिहासही जोडावा लागते ना. ते पटवून तर द्यावं लागेल, उगाच ठोकून चालत. हां बरं का प्रल्हाद, झालं. तुमच्यापेक्षा मी जास्त थकलो. तुम्ही जांभई देऊ नका. तिसरा कार्यक्रम आहे हा. 12 ते 3 रामायण. सिल्लोडच्या पुढे 25 किलोमीटरवर कोट नांद्रा. नंतर 5 ते 7 टोणगावचं केलं. मग इथे आलो. 20 मिनिटात जेवलो की 8:30ला बसलो. झोपायला 3 वाजणार आहे. तुम्ही काय जांभई देऊ नका. तुम्ही आमचं झाल्यावर जेवा आणि मग विश्रांती घ्या. विठ्ठल मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. का रेडा बोलवला रेडा? याचं कारण
ब्राह्मणांचा गर्व हरण करण्यासाठी, चमत्कारासाठी नाही. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला, यासाठी रेड्यामुखी वेद बोलविला. चमत्कार म्हणून नाही, गर्व हरण करण्यासाठी मैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती. प्रल्हादराव एवढं झालं. आता पुढे चालवणे भिंती. मग काय चमत्कार म्हणून नाही. भिंत का चालवली? तिथून ते रेड्याला घेऊन गेले आणि ते जास्त वाढवत नाही. पुंतांबा नावाचं गाव लागलं आणि तिथं 1400 वर्षाचे योगी चांगदेव बाबा बसले होते. 6 महिने समाधीत राहायचे आणि मग समाधीतून बाहेर आले म्हणजे प्रेताकडे पाहिले की प्रेत जिवंत व्हायचे. बरं का, निर्भर आहे. तुमच्या भागातली गोष्ट आहे. आणि मग लोक प्रेत पुरत नव्हते, पेटवत नव्हते. मेलं की तिथं आणून ठेवायचे, मेलं की तिथं आणून ठेवायचे. आणि मग बाबा उठले समाधीतून की प्रेताकडे पाहायचे आणि प्रेत घरी निघून जायचे. कोणी ऊस तोडणीला, कोणी कामाला, कोणी गव्हाला पाणी द्यायला, हरभऱ्याला. तिथून जात असताना मुक्ताबाई म्हणली, दादा या भागात प्रेत पुरत नाही का, जाळत नाही रे इथं, काय करायचं आहे मुक्ताबाईला. म्हणजे पण काय नेमकं. मग तपासा अंती कळालं की चांगदेव बाबा समाधीस्थ आहे, ते 6 महिन्यांनी उठतील आणि मग त्यांच्याकडे पाहिले की प्रेत जिवंत होतील. बापरे, 6 महिने अशीच राहतील का दादा? मी करू का रे जिवंत? मुक्ताई काय करायचं? मुक्ता ते एक मेलं कुत्रं होतं तिथं, बरं का. मुक्ताईनं ते एक पडलेलं हाड उचललं, त्याच्यावर ओवाळलं, ते कुत्रं गेलं ना पळून. तसे सगळे प्रेत उठले गेले आपापल्या घरी. आणि मग चांगदेव महाराज 6 महिन्यांनी समाधीतून बाहेर आले आणि शिष्यांना विचारलं, शिष्या जे संपला का रे? मागे तर खूप गर्दी होती प्रेताची, आता एकही मेलं नाही. खूप मेले महाराज. मग ते एक मुक्ताबाई नावाची मुलगी, तिनं जिवंत केले. काय सांगता काय? ते तर काहीच नाही महाराज. तिचा ज्ञानोबा नावाचा भाऊ, त्यानं रेडा बोलवला म्हणे पैठणला. काय सांगता रे? अहो खरंच सांगतो महाराज. वय किती असेल त्याचं काय 14चं असेल भाऊ, आणि मी 1400चा, ते 14चं लेखन साहित्य आहे ना. मी तिथेच होतो, आणलं ते पेन टेकवला. पण विचारत होते चांगदेव महाराज शिष्यांना, वय किती असेल रे? सांगितलं बाबा 14. मायनाच लिहिता येईना. आशीर्वाद लिहावा, ज्ञानानं मोठा आहे. दंडवत घालावा, वयानं लहान आहे. पेन तसाच, बरं का, निळूबार आहे. 10 वाजले तरी तसाच. बाकीचे शिष्य म्हणलेले का, शाई भरून नाही दिला का रे पेन? शाई भरून दिला रे. मग ते चालत कसा नाही? पेनमध्ये शाई आहे रे. मग गुरुजीच्या डोक्यात काही नाही, त्याच्यामुळे पेनमध्ये उतरत नाही. म्हणून कोरा म्हणजे बिगर मायण्याचा. आणि तो आल्यानंतर मुक्ताबाईनं टोमणा मारला. 1400 वर्ष जगला तरी कोराच. माऊली म्हणले, मुक्ता बरं झालं, निदान कागद तरी खराब नाही करून ठेवला माझ्या चांगदेवानं. कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं ग ताई, कागद खराब केल्यावर काय लिहिणार? म्हणून सामान्य अधिकार नाही. ज्यांना ज्ञानदेव भेटतो ते चांगदेव म्हणू. आम्ही वांगदेव असल्यामुळे अज्ञानदेव नाही भेटत. हा ना. त्या 65 ओव्या, त्याचं नाव चांगदेव 65. चांगदेव 65. पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळेना, आले लोटांगणी चांगदेव. मग वाघावर बसून शिष्यांच्या सह मुक्ताबाई म्हणली, दादा मान योगे, आपण त्याला सामोरा जाऊ. मग ज्या भिंतीवर ऊन खात बसले होते 4ही भाऊ, चालविली जड भिंती. कशासाठी? हरली चांगयाची भ्रांती. चमत्कार म्हणून नव्हे,
चांगदेवाचा गर्वहरण करण्यासाठी भिंत चालवली, द्विजांचा गर्वहरण करण्यासाठी रेडा बोलवला. म्हणून मैशी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसुण्या. निळूबाराय म्हणतात, अरे माणसाचं काय येऊन बसला, जड भिंत चालवणं आणि मूर्ख रेडा बोलवणं हे सामान्य. उद्धार केला का माणसाचा केला, यात काय नवलाय? जनावराचा. मैशी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं आणि निर्जीव भिंत चालवणं. काय झालं? याला म्हणतात उद्धार. कितीतरी भिंती आहे भारतात, गाजर गवत उगवलं, येड्या बाबळी कुत्री बसली. एक भिंत आहे अजून 750 वर्ष झाले वारकरी डोकं टेकवतात, याला म्हणतात जडाचा उद्धार. किती हले पाणी वाहता वाहता मेले, पण एक रेडा आहे 750 वर्ष झाले, आळ्याला समाधी तालुका जुन्नर जिल्हा पुणे. त्या रेड्याच्या पुढे 750 वर्षापासून दरवर्षी अखंड नाम सप्ताह आहे, याला म्हणतात मुळाचा उद्धार. मैशीपुत्रामुखे. मग जनावराचा, जड भिंतीचा, तू म्हणतो माणसाचा. अरे माणसाचा उद्धार यात काय नवल? भिंतीचा उद्धार, मूर्ख रेड्याचा उद्धार. मग भिंत चालवणे आणि रेडा बोलवणे नोहे हा सामान्य महिमा संताचा. इथपर्यंत आलो आपण बरं का टकले पाटील? तरी अजून 17 मिनिट आहे. 8:30 ते 10:30. तुमच्या आधी आलो मी, तुमचं गाव असून. नाही तसं नाही म्हणत, ते बरोबर तुम्ही उशिरा आले म्हणून आमचं म्हणणार. हे जास्त परिचयाचं बोलणं आहे. तारीख घ्यायची तळमळ त्यांचीच असते, ते बसत नसले तरी बसवायला लावते. ठीक आहे. आता गुरुजी आले, सुपेकर आले, मजा आहे. हे परमार्थानं, परमार्थिक संस्कारानं संपन्न झालेलं रोहिलागड आहे. एवढा समाज आहे तुम्ही पहा. पण सुई पडेल तरी आवाज येईल एवढी शिस्त आणि शांतता आहे. हे तरुण पोरं असतात का कार्यक्रमाला? गुरुजी 9 ते 12 त्यांची वेळ आहे का हे इथली? पण संस्कार. त्या घरी गेलो वैद्यराजाच्या, तर सगळे बारीक पोरापासून पाया पडायला. काही काही घरी श्रीमंत घर असते, पण आजोबा मुंडक दाबतो नातवाचं तरी मागं सरते ते. म्हणून इथल्या संस्कारालाही धन्यवाद देतो. एकदा हात वर करा. एका ताला शूटिंग वाले. हा वा, तुम्ही तयार आहे मला माहिती आहे. विठोबा रखुमा